इन्साइट मिळेल. नमस्कार. आजचा विषय ग्राहक का निघून गेले जेव्हा व्यवसाय वाढत होता. सर, एक प्रश्न विचारू का? समोर बसलेला तरुण उद्योजक थोडा अस्वस्थ दिसत होता. विचार, माझा व्यवसाय वाढतोय, नवीन ग्राहक येत आहेत, नवीन सेवा जोडतोय, नवीन ऑफर्स देतोय, पण तरीही जुने ग्राहक निघून जात आहेत. हे का होतं? समोर बसलेले ज्येष्ठ उद्योजक हसले. ते म्हणाले, तुझ्या मोबाईलमध्ये किती ऍप्स आहेत? तरुण गोंधळला. काय? सांग, किती ऍप्स आहेत? खूप आहेत सर. आणि रोज किती वापरतोस? कदाचित 5 किंवा 6. बाकी तशीच पडून आहेत. सर हसले. व्यवसायाचंही तसंच असतं. आज बहुतेक कंपन्या एकाच आजाराने त्रस्त आहेत. त्यांना वाटतं जास्त फीचर्स इज इक्वल टू जास्त ग्राहक, जास्त पर्याय इज इक्वल टू जास्त विक्री, जास्त सेवा इज इक्वल टू जास्त वाढ. पण वास्तव जास्त जास्तीची गुंतागुंत अनेकदा ग्राहकांना दूर ढकलते. एक काळ होता, झूम उघडायचं, एक लिंक क्लिक करायची आणि मीटिंग सुरू. बस इतकंच. कोणतं प्रशिक्षण नाही, कोणतं मॅन्युअल नाही, कोणता गोंधळ नाही. म्हणून लोकांना झूम आवडलं. त्यांनी झूम निवडलं कारण त्यात सर्वात जास्त फीचर्स नव्हते, तर सर्वात कमी अडथळे होते. पण यश आलं, मोठे ग्राहक आले, मोठ्या मागण्या आल्या, नवीन फीचर्स जोडले गेले, आणखी जोडले गेले, आणखी आणखी आणि एक दिवस साधेपणाच हरवू लागला. मी तुम्हाला एका रेस्टॉरंटची गोष्ट सांगतो. मालकाने सुरुवातीला फक्त 12 पदार्थ ठेवले होते. लोक रांगा लावायचे. नंतर त्याला वाटले, ग्राहक वाढवायचे असतील तर मेन्यू वाढवायला हवा. 12चे 50 झाले, 50चे 100 झाले, 100चे 150 झाले. आता ग्राहक मेन्यू वाचण्यातच थकायचे, निर्णय घ्यायला वेळ लागायचा, किचन गोंधळायचं, सेवा मंद व्हायची. आणि हळूहळू ज्यांना ते रेस्टॉरंट आवडायचं तेच ग्राहक कमी होऊ लागले. का? कारण त्यांनी चव हरवली नव्हती, त्यांनी स्पष्टता हरवली होती. हा धडा फक्त झूमसाठी नाही, प्रत्येक MSME साठी आहे, प्रत्येक कन्सल्टंटसाठी आहे, प्रत्येक ट्रेनरसाठी आहे, प्रत्येक आंत्रप्रनरसाठी आहे. कधी कधी व्यवसायाचा सर्वात मोठा शत्रू स्पर्धक नसतो, तो सगळ्यांना खुश करण्याचा प्रयत्न असतो. कारण जेव्हा तुम्ही प्रत्येकासाठी सर्व काही बनण्याचा प्रयत्न करता, तेव्हा तुम्ही कोणासाठीच विशेष राहत नाही. महान व्यवसाय वेगळं विचार करतात. ते विचारतात, आम्ही कोणासाठी आहोत? पण त्याहून महत्वाचा प्रश्न, आम्ही कोणासाठी नाही आहोत? हा प्रश्न विचारण्याचं धाडस फार कमी लोक करतात. आज रात्री एक कागद घ्या, 3 प्रश्न लिहा. 1. माझे सर्वात निष्ठावान ग्राहक कोण आहेत? 2. त्यांना माझ्यात नेमकं काय आवडतं? 3. मी गेल्या वर्षभरात कोणती अनावश्यक गुंतागुंत वाढवली? उत्तर प्रामाणिकपणे लिहा. तुम्हाला तुमच्या व्यवसायाचं भविष्य दिसायला लागेल. लक्षात ठेवा, लोक जास्त फीचर्सच्या प्रेमात पडत नाहीत, लोक साधेपणाच्या प्रेमात पडतात. लोक पर्याय लक्षात ठेवत नाहीत, लोक अनुभव लक्षात ठेवतात. आणि शेवटी व्यवसाय जिंकतो तो सर्वात मोठा नाही, तर सर्वात स्पष्ट असलेला. धन्यवाद.